बघा आमची किती दिवसांनी मच्छीवाली आले. तेच ना, बघा दाखव मग सगळ्यांना. बघा मी आता बांगडे घेते टिकला बनवायला. हे चीर पाडून दे ना त्याला चांगले. तुला मी सांगितलं का चिर पाडू कसं. चीर पाड चांगले. बघ हा असे पाड चांगले पाड. व्हिडिओमध्ये दिसणार आहेस तू. मला व्हिडिओ काढू नको. तुम्ही मच्छी घाल ना जास्त, मग सगळी लोक येतील. तुझी ताजी मच्छी असते ना म्हणून. मला व्हिडिओवर हे बघा काय काय आणलं. एक तर 3 महिन्यांनी आले, पण तिची मच्छी चांगली असते, फ्रेश एकदम. कोळंबी दे लावून ती जरा. 100चा वाटा आहे ना, लावून दे चांगली. चांगली आहे ना, मिक्स नाही आहे ना, वास दिसतो. कोळंबी पण घेतले 100 रुपयाची बारीक सोललेली, कारण एवढा सोलायला टाइम नाही. आज हे बघा बांगडे आणले आज. अरे वा, मस्त ताजे लावले खूप दिवसांची. मच्छीवाली दिली ना सकाळी, तेव्हा घेऊन येले हे बांगडे. आज बांगड्यांचा मी चिकला बनवते. हे बघा, हे बघा बरेच दिवस झाला मच्छी नाही खाल्ली. हे बघा दाखवते काय काय सामान लागतं. हे दाखवा. हे बघा मिरची घेतले, कांदो घेतले आणि आंबो घेतले. आंबट काहीतरी व्हाया ना म्हणून. आणि लसूण आणि धण्याची पावडर आणि हे हळद घेतले आणि मीठ टाकतले. ह्या सगळ्या मिक्सरला लावून घेतले. याची डंटर पण टाकणार ना, कोथमीरची. कोथमीर पण टाकते. हे दाखव, जवळसून दाखवा ना. हे कोथमीर घेतलं. हे सगळं आता मिक्सरला लावून घेतले. कोथमीर बेडगी मिरची आहे, तिखट असतं काय बेडगी मिरची. तुमका काय समजलं नाही काय ओझाला. तिखट आता पायशी मस्त असते. पायची एकदम तिखट का तुमका माहिती नाही काय होतं तिखट घातले का मी. आणि कलर पण येतं. ही मालवणी लोक आम्ही अशीच वापरतो मिरची, समजला ना. आंबट आताचा आंब्याच्या सीजन म्हणून आंबो टाकायचं, नाहीतर मग कोकमात वापरतो ना आपण. यावर्षी गावावर तुझ्या आईशीने आमचूला पाठवलं की नाही. चांगलंय, 2 किलो पाठवून देऊ आता. होई ना. आणि कोकम पण सांगा आमचूला बरोबर. कोकमाच चांगलंय 2 किलो. आणि आमचूला ते मका दिलंय ना मैत्रिणी. आणि कोकमाचा आंबट खावचा. कोकमाचा आगर सोनकडीसाठी तो तर पहिलं हो, नाही तर कसं होईल. मग ते ह्या बघा असं ह्या मिक्सरला लावून घेतले बारीक. तिकल्यात कसं खोबरा नाही घालत. तिकला म्हणजे नुसतं मिरच्याच आणि बरा लागतात. एका मीठ लावलेलं आहे जरा, तर आधी पण लावून ठेवले ना. आणि वाटपात पण थोडा टाकलाय, त्याच्यामुळे कमी लावते ना. मग बेडगी मिरचीची असं लावून घ्या. असं वाटतं कलर टाकल्यासारखं, पण मिरचीचा कलर येतो. बेडगे मिरचीचा कलरच येतो भारीचा. आता गॅस पेटवते समज. तेल टाकून घेतले. आता उभं दाखव, म्हणजे आमका हिंग लागतं जेवण, सगळ्या जेवणात. कढीपत्तो तर पहिलं तापान ते थांबा. तेल तापलंय मस्त. तेल भारी तापला. उडवा टांगा. कढीपत्तो नुसतं उडता टाकलं का. कढीपत्ता घेऊन टाका. हे ना असे लांब सोडून घ्या.
बांगडे फ्राय कर पण भाजला. टिकला म्हणजे असे परतूचे असतात ते चटणी टाईप. एकाच टिकला म्हणते. मालवणीमध्ये ना. आंबा टाकूया भाकरेवर एका पुराक नको काय ते. झाकण ठेवते असं म्हणजे वाफ लागत त्याला. बारीक गॅसवर एकदम ना चांगली भाजा आहे शिजा देतो चांगली. ते वेगवेगळ्या गरजू लागतं. ह्या बघा चढू खाना नाही म्हणून कापा बाजूची लागली नका. मच्छी बिच्छी काय खाना नाही. बटाट्याची कापा आहेत चिकन तेवढा फ्राय केलेला. बटाट्याची कापा आहेत ना. ही बटाट्याची कापा भाजले त्याच्यासाठी. परतून घेते मस्त फ्राय झालं. शेलो फ्राय केलं ना. बाजून मसाला लावला. मस्त स्मेल येतो एकदम. जरा चटणी चटणी कसं ह्याच्यात कसा फ्राय पण होता आणि चटणी पण म्हणतात त्याचा. म्हणजे त्याची चटणी कशी पण होतात एकाच टिकला म्हणतात. पण टिकला. असं बांगड्याच्या टिकल्याबरोबर काय केलंस. मी कोण भाकरी भाजलोय. अरे वा. भाकरी मस्त. तांदळाच्या भाकऱ्या भाजल्या. मग तांदळाच्या भाकऱ्यावरच खाण्याला मस्त चव येईल त्याला. भारी लागतं. चपातीवर बरे नाही लागणार. कपड्यात बांधून ठेवते नरम रवतं. झालं काय. फायनली टिकला आपला झालेला आहे बघा. ह्याच्यात पाणी बिनी घालूचं नसतं. या वाटपा सुक्याच असा घालून हे करतो. मस्त साईडला तरी पण आली एकदम. बघा मस्त येईल ना. एकदम अमेझिंग. फोटो काढा फोटो. कोथिंबीर टाकून ठेवूया. मस्त कोथिंबीर टाका. मस्त असतं ना. चला आता घेऊन जाऊया. आता ही बघा सजवते प्लेट टिकल्याची. तवा दाखव. बांगड्याचा टिकला. बांगडा दिसा बरोबर आणि टिकला बांगड्यांचा. बघा कसा आला. कसा आला. मस्त आला. टेस्टी झालं. मस्त आंब्याची चव येतात की नाही. आणि मस्त झणझणीत झालं एकदम. भारी. तुम्ही पण यावं खाव मस्त.